Now, today's we are going to start oxidation of alcohol. It is very important topic in board, NEET, JEE or CET, the oxidation of alcohol. So first of all, we have to know that what is oxidation. Oxidation म्हणजे नेमकं काय होते हे आपल्याला पहिले पाहायचं आहे. Okay. What is oxidation? Oxidation means simple addition of oxygen or removal of hydrogen. Simple. In organic chemistry, the definition of oxidation is that the addition of oxygen or removal of hydrogen. अशी एखादी प्रोसेस की ज्या प्रोसेस मध्ये ऑक्सिजन ऍड होत असेल किंवा हायड्रोजन निघून जात असतील त्या प्रोसेसला तुम्ही काय म्हणता ऑक्सिडेशन. आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल रिडॉक्स रिएक्शन मध्ये आणखी ऑक्सिडेशनच्या डेफिनेशन पाहिल्या. व्हॉट इज ऑक्सिडेशन इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा रिडॉक्स रिएक्शन मध्ये तर इथं होतं लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा आपण नेक्स्ट काय डेफिनेशन सांगायचो ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. ओके, ह्या डेफिनेशन होत्या पण हे इथं आपण जनरली इथं लागू करत नाही. ह्या पण डेफिनेशन आहेत. ऍक्च्युअली ऍडिशन ऑफ ऑक्सिजन होत असेल तर इलेक्ट्रॉन लॉस करावे लागतात. त्या प्रोसेसचे मिनिंग एकच आहे पण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी जनरली असं म्हटलं आहे व्हॉट इज ऑक्सिडेशन ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि जेव्हा इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल किंवा मग तिकडे आपण इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये किंवा रिडॉक्स रिएक्शन चॅप्टर मध्ये शिकत असताना आपण म्हणतो व्हॉट इज ऑक्सिडेशन द प्रोसेस इन विच इलेक्ट्रॉन्स आर लॉस्ट और ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. तर इथं आपल्याला काय पाहिजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन मीन्स व्हॉट ऑक्सिडेशन. आता एक तर आपल्या लक्षात येते की ऑक्सिडेशन साठी काय असेल ऑक्सिडेशन साठी ऍडिशन ऑफ ऑक्सिजन आहे म्हणजे आपल्याला ऑक्सिजन लागेल. आता ऑक्सिजन जर लागत असेल तर तुम्हाला असे एजंट लागतील की जे ऑक्सिजन देतील आणि अशा एजंटला काय म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. सो व्हॉट आर ऑक्सिडायझिंग एजंट सिंपल इट गिव्स ऑक्सिजन. Actually, याची डेफिनेशन वेगळी आहे. What is oxidizing agent? The oxidizing agent itself undergoes reduction and oxidize to other substance called as oxidizing agent. पण आपण सिम्पली म्हटलं what is oxidizing agent? जे तुम्हाला ऑक्सिजन देतील it gives oxygen और जे तुम्हाला ऑक्सिजन देतील त्यांना काय म्हणतात ऑक्सिडायझिंग एजंट. सो इन केस ऑफ बोर्ड म्हणा किंवा नीट आणि जेई सीईटी असेल तर याच्यामध्ये भरपूर सारे ऑक्सिडायझिंग एजंट वापरल्या जातात. तर आपण काय ग्रुप पहिले जस्ट बोर्ड बेस्ड पहिले पाहू चॅप्टर या पॉइंट मध्ये आणि मग नंतर मी तुम्हाला नीट जेई सीईटी बेस सांगेल. तर ऑक्सिडायझिंग एजंट कोणता वापरला जातो तर जनरली बोर्ड साठी ऑक्सिडायझिंग एजंट वापरला जातो K2Cr2O7 अँड डायल्यूट S2SO4. याला म्हटलं जाते ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, हा एजंट वापरला जातो. इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. आता हा ऑक्सिडायझिंग एजंट का बरं ऑफकोर्स इट गिव्स नॅसेड ऑक्सिजन. बट हाऊ इट गिव्स नॅसेड ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन कसा देईल मी तुम्हाला रिएक्शन पण सांगतो लक्ष द्या. K2Cr2O7 प्लस 4H2SO4 इट इज डायल्यूट H2SO4. हा आहे पोटॅशियम डायक्रोमेट. ओके, म्हणजे आपण काय केलं K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 जर मिक्सचर घेतलं तर नेमकं आपल्याला काय मिळतं आपण म्हटलं K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 ऍक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट मीन्स व्हॉट इट गिव्स ऑक्सिजन. बरं कसं ऑक्सिजन देईल तो पहा रिएक्शन कशी होते K2Cr2O7 आणि H2SO4 ची. तिथे काय निघून जातं बघा K2 एक SO4 4 आहे किती निघाला एक काय मिळालं K2SO4. आता बघा Cr2 दोन Cr2 आणि SO4 किती राहिले एक तर इथं गेला राहिले किती 3 तर ते 3 SO4 काय मिळेल प्लस Cr2SO4 बाय 3 दॅट इज क्रोमियम सल्फेट. इट इज पोटॅशियम सल्फेट क्रोमियम सल्फेट. नेक्स्ट वन कोण राहिला बघा बरं आता राहिले पहा SO4 पण निघून गेला K2Cr2 पण निघून गेला. आता कोण राहिला हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर लक्ष द्या 4H2 अँड 4H2 म्हणजे 8 हायड्रोजन आणि याच्यातले 4 ऑक्सिजन 7 पैकी किती 4 ऑक्सिजन काय निघून जातात इथे लिहून देतो 4H2O 4H2 अँड किती 4 ऑक्सिजन 7 पैकी 4 गेले राहिले किती 3 ते काय थ्राइस नासेंट ऑक्सिजन. म्हणजेच याचा सरळ अर्थ काय होतो K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 चं मिक्सचर दॅट इज ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेटचं मिक्सचर तुम्हाला काय देते नॅसेड ऑक्सिजन. ऑक्सिजन देते म्हणूनच हा काय इट गिव्स ऑक्सिजन सो इट इज ऑक्सिडायझिंग एजंट. या पद्धतीनं K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 ऍक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट बिकॉज इट गिव्स ऑक्सिजन. आता असे बरेचसे आहेत इथे रिएक्शन प्रत्येकाची सांगणे पॉसिबल होणार नाही पण असे बरेचसे एजंट यूज केले जातात बोर्ड साठी सांगत म्हणजे K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 असेल देन acidified
KMnO4 असेल, पोटॅशियम परमॅग्नेट, KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट, acidified H2SO4 असेल, acidified potassium permanganate is strong oxidizing agent. Now next असेल CrO3 that is chromium oxide. ओके, असे बरेचसे एजंट यूज केल्या जातात. का बरे ऑक्सिडायझिंग एजंट आहेत? कारण हे काय देतील? ऑक्सिजन. सो आता आपल्याला पाहायचंय पहा, लक्ष द्या, व्हॉट इज हाऊ टू ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल टेक्स प्लेस हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण पाहू, आपल्याला रिएजंट माहिती झाले कोणते असतात ऑक्सिडायझिंग एजंट, आणि नंतर आपल्याला हे माहिती आहे व्हॉट इज ऑक्सिडेशन. आता आपण रियालिटी बघू ऑक्सिडेशन नेमकं होते कसं. तर पहिले पाहू आपण फर्स्ट प्रायमरी अल्कोहोल. कोणाचं ऑक्सिडेशन करणार आपण? प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू आपण. काय होते बघा बरं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर नेमका काय प्रोडक्ट मिळतो पहा. CH3 एक्झाम्पल घेऊ आपण, CH3 CH अँड OH. सहज आपल्याला रिएक्शन संबंधासाठी असं लिहून देतात CH3 CH2OH दॅट इज इथिल अल्कोहोल. हा कोण आहे? इथिल अल्कोहोल, किंवा तुम्ही काय म्हणू शकता याला? इथेनॉल. ओके, नाउ इट अंडरगोज ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन तर आपल्याला काय लागेल? नॅसेंट ऑक्सिजन. बरं, हा कोणी दिला आपण पहिलेच पाहिलं. हा कोण देतो? हा देतो K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4, किंवा तुम्ही काय लिहू शकता? KMnO4. ओके, म्हणजे ऍसिडिफाईड KMnO4 लिहू शकता. तर हा KMnO4 देईल. म्हणजे एक तर KMnO4 घ्या, एक तर K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 म्हणजे ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट घ्या, यांनी काय दिला? नॅसेंट ऑक्सिजन. आता इथिल अल्कोहोल सोबत जर ऑक्सिडेशन झालं किंवा इथिल अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन झालं तर पहिल्या केस मध्ये काय होते? हायड्रोजन निघून जातात. लक्ष द्या, OH ज्या कार्बनला प्रेझेंट आहे तिथं कोण आहे? अल्फा. आणि अल्फा कार्बनला कोण आहे? 2 हायड्रोजन आहेत, आणि हे 2 हायड्रोजन इझिली निघून जातात. म्हणजे निघून काय जातो पहा पहिल्या केस मध्ये? H आणि O. काय निघाला? H2O. आणि आपल्याला काय मिळेल पहा? CH3. बघा इथे मेकॅनिझम काही सांगण्यात अर्थ नाही, कारण भरपूर सारे मेकॅनिझम्स, कारण वेगवेगळे रिएजंट येणार आहेत. K2Cr2O7 असेल, KMnO4चं मेकॅनिझम वेगळं असेल, Cr2O3 असेल, PCC येतो, पुढे PDC येतो, तर त्यांचे वेगवेगळे मेकॅनिझम्स येतात. पण रिएक्शन ते सारखेच दाखवतात, म्हणून आपण रिएक्शन लिहिणार, मेकॅनिझम इथे जास्त पाहणार नाही. तर काय निघून जातो बघा? H अल्फा H आणि हा O चा एक H निघून गेला. H आणि ऑक्सिजन काय निघून गेला? H2O. राहिला काय? CH3 COH म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH प्लस काय निघाला बघा? काय निघाला? H2O. हा कोण आहे? हा आहे बघा ऍसिटाल्डिहाइड. आपल्याला मिळालेला आहे ऍसिटाल्डिहाइड. व्हेरी सिंपल वन. इथिल अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स ऍसिटाल्डिहाइड. म्हणजे इथं काय होते? जर तुम्ही प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर तुम्हाला पण मिळते अल्डिहाइड मिळतो. लक्ष द्या, अल्डिहाइड मध्ये काय? एक हायड्रोजन डायरेक्टली या कार्बनला अटॅच असतो, आणि तसे तुम्ही लक्षात ठेवायचं की अल्डिहाइड हे इझिली ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतात किंवा ते फर्दर ऑक्सिडेशन मध्ये भाग घेण्यासाठी तयारच असतात. इट इज रिडीली अंडरगोज ऑक्सिडेशन. कोण? अल्डिहाइड. म्हणजेच इथं K2Cr2O7 ऍड केला म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून काय मिळाला? अल्डिहाइड दॅट इज ऍसिटाल्डिहाइड. आणि या ऍसिटाल्डिहाइडवर ही रिएक्शन थांबत नाही किंवा आपण थांबवू शकत नाही, कारण ऍसिटाल्डिहाइड हा इझिली ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतो, आणि इझिली ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतो तर रिएजंट कोणते वापरला आपण? K2Cr2O7. जो कितीपर्यंत नॅसेंट ऑक्सिजन देऊ शकतो? 3. KMnO4 आहे, हा पण स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा पण मॅक्सिमम ऑक्सिजन देऊ शकतो. म्हणजे इथं आणखी नॅसेंट ऑक्सिजन अवेलेबल आहे किंवा ऑक्सिजन अवेलेबल आहे. आणि जर आणखी ऑक्सिजन अवेलेबल असतील तर ऍसिटाल्डिहाइड हा तर ऑक्सिडेशन मध्ये लगेच भाग घेण्यासाठी तयारच असतो. म्हणून काय होते? ऍसिटाल्डिहाइड फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन. आणि आता याने जर ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतला तर हा ऑक्सिजन इथं जाऊन बसतो कार्बन आणि हायड्रोजनच्या मधात, आणि आपल्याला मिळतो CH3 COOH. हा कोण आहे? हा आहे ऍसिटिक ऍसिड. म्हणजे तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळाला? ऍसिटिक ऍसिड. सो व्हॉट्स हॅपन व्हेन द इथिल अल्कोहोल undergoes oxidation in presence of K2Cr2O7 dilute H2SO4 or KMnO4 to gives aldehyde which readily further undergoes oxidation to gives acetic acid. म्हणजे अल्कोहोल पासून डायरेक्ट तुमचा प्रोडक्ट कशावर थांबू शकतो किंवा कशावर थांबणार? ऍसिटिक ऍसिडवर. तुम्ही या रिएक्शन मध्ये जर तुम्ही K2Cr2O7 dilute H2SO4 वापरला किंवा KMnO4 वापरला तर ही रिएक्शन तुम्ही अल्डिहाइडवर किंवा इथं ऍसिटाल्डिहाइडवर थांबवू शकत नाही, कारण हे ऑक्सिडायझिंग एजंट थोडेसे स्ट्रॉंग असल्यामुळे काय होते? हा अल्डिहाइड वर याच्यातले ऑक्सिजन लगेच ऍड होऊन आपल्याला फायनल प्रोडक्ट काय देतील? ऍसिटिक ऍसिड. आता याच्यामध्ये आणखीन एक विचार करण्याची गोष्ट अशी असते
की इथिल अल्कोहोल मध्ये किती कार्बन आहेत. तर इथिल अल्कोहोल मध्ये बघा 2 कार्बन आहेत. तर लक्षात ठेवा अल्कोहोल पासून जो ऍसिड मिळणार तुम्हाला फायनल प्रोडक्ट, अल्डेट पर्यंत आपण थांबू शकत नाही, पण मग जर ऍसिड मिळत असेल फायनल प्रोडक्ट तर ऍसिड मध्ये पण किती कार्बन आहेत, 2 कार्बन. म्हणजे इथे एक लक्षात ठेवायचं, व्हेन primary alcohol undergoes oxidation to gives acid respective acid which having same carbon atom as that of reactant. प्रोडक्ट मधले लक्षात ठेवा अल्कोहोल पासून, प्रायमरी अल्कोहोल पासून मिळणाऱ्या ऍसिड मधले कार्बन ॲटम आणि प्रायमरी अल्कोहोल मधले कार्बन ॲटम नेहमी कसे असतात, सेम असतात. आणखी इथं काय लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही हे एजंट वापरले K2CR2O7 डायल्यूट H2SO4 तर ही रिएक्शन कुठं थांबणार नाही, अल्डेडवर थांबणार नाही, लगेच कुठं जाऊन बसेल, ऍसिडवर. आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊ, चला लक्ष द्या. सपोज आपण काय करू, हा घेऊ बरं, हा कोण आहे, हा मिथिल अल्कोहोल आहे. सहज बा इथिल अल्कोहोल हा कोण आहे, मिथिल अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलं मी. नाव इट अंडरगोज ऑक्सिडेशन, पुन्हा कोण, सेमच K2CR2O7 अँड डायल्यूट H2SO4. बरं काय होईल बघा बरं, इथं पण अल्फा हायड्रोजन 3 आहेत. आता काय निघेल बघा, H आणि हा O काय निघाला, -H2O. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, आपल्याला मिळेल HC. आता इथं काय O आणि H म्हणजे आपण असं लिहू शकतो C डबल बॉन्ड O H. हा कोण आहे, हा आहे फॉर्माल्डिहाइड. आता आपल्याला माहिती आहे की इथं K2CR2O7 ऑलरेडी तुम्हाला 3 नॅसेंट ऑक्सिजन देऊ शकतो, इथे एकच यूज केलेला आहे. म्हणजे याच्याकडे आणखी नॅसेंट ऑक्सिजन किंवा ऑक्सिजन फ्री ऑक्सिजन अवेलेबल आहेत. आणि हा अल्डेट जो तयार झालाय हा आता ऑक्सिडेशन मध्ये भाग घेण्यासाठी तयारच असतो. म्हणजे हा इट इझिली अंडरगोज ऑर रिडीली अंडरगोज ऑक्सिडेशन. मग लगेच काय होईल, आणखी याच्यावर ऑक्सिडेशन होईल. पण हा ऑक्सिजन कोणाचा आहे, हा इकडलाच. काय होईल बघा बरं, हा HCO आणि हा O इथं ऍड झाला म्हणजे आपल्याला फायनल प्रोडक्ट मिळेल HCOOH. हा कोण आहे, हा आहे फॉर्मिक ऍसिड. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होतो, मिथिल अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स अल्डिहाइड, बट यू नो दॅट अल्डिहाइड readily undergoes oxidation and the final product is acid, that is formic acid. या केस मध्ये बघा मला सांगा, मिथिल अल्कोहोल आहे याच्यामध्ये किती कार्बन आहेत, एकच कार्बन. आणि फायनल जो प्रोडक्ट आहे ऍसिड याच्यामध्ये किती कार्बन आहे, एक कार्बन आहे. बघा तुम्ही मिथिल अल्कोहोल घ्या, इथिल अल्कोहोल घ्या, एन प्रोपिल अल्कोहोल घ्या, एन ब्युटिल अल्कोहोल घ्या, म्हणजे सरळ सरळ तुम्ही कोणतेही प्रायमरी अल्कोहोल घ्या, कोणताही प्रायमरी अल्कोहोल घेतला की तुम्हाला काय मिळेल, पहिले अल्डिहाइड मिळेल. पण त्याला तुम्ही मधात थांबू शकणार नाही कारण तो इझिली ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतो आणि लगेच डबल ऑक्सिडेशन होऊन आपल्याला काय मिळतात, रिस्पेक्टिव्ह ऍसिड. पण त्या रिस्पेक्टिव्ह ऍसिड मध्ये एक लक्षात ठेवायचं, त्या रिस्पेक्टिव्ह ऍसिड मध्ये नंबर ऑफ कार्बन आणि रिएक्टंट म्हणजे प्रायमरी अल्कोहोल मध्ये नंबर ऑफ कार्बन कसे असतात, सेम असतात. ओके, आता ह्या दोन आहेत. आता मी तुम्हाला इथं आणखी थोडक्यात थोडीशी वेगळी इन्फॉर्मेशन देतो. जनरली आपल्याला माहिती आहे की जे लोक ड्रिंकिंग करतात अल्कोहोल ते काय करतात बघा, इथिल अल्कोहोल पहा, इथिल अल्कोहोल घेतात. कारण हा इथिल अल्कोहोल जो आहे ना हा ड्रिंकिंग साठी यूज होतो किंवा याचा ड्रिंकिंग पर्पज असतो इथिल अल्कोहोल. बरं काही काय करतात, इथिल अल्कोहोल त्या व्यक्तीने घेतल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे एन्झाईम्स असतात किंवा जे ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून त्यांना आपण एन्झाईम्स असतात, ऑक्सिडायझिंग एजंट असतात, ते याला कशात कन्वर्ट करतात बॉडीमध्ये, ऍसिड अँड इट कन्वर्ट टू ऍसिटिक ऍसिड. बट इट इज नॉट हार्मफुल. लक्षात ठेवा, हा अल्कोहोल जर कमी प्रमाणात घेत असतील कोणी जे ड्रिंकर्स असतील आणि हा जर तयार होत असेल बॉडीमध्ये, सो इट इज नॉट डेंजरस टू बॉडी. तर हा एवढा डेंजरस नसतो. पण आता गोंधळ काय, हा काही ठिकाणी काय असतं माहिती आहे का, या इथिल अल्कोहोलला डिनेचर केल्या जाते. डिनेचर म्हणजे काय, याचं जे ओरिजिनल प्रॉपर्टीज आहे ते चेंज केल्या जातात किंवा याला ड्रिंकिंग कोणी केलं नाही पाहिजे म्हणून याला डिनेचर केल्या जाते. त्याच्यामध्ये काय टाकतात, मिथिल अल्कोहोल. आणि हा व्यक्तीने जर घेतला मिथिल अल्कोहोल, जर एखादा व्यक्ती पीत असेल तर त्याच्या बॉडीमध्ये पण सेम रिएक्शन होईल. कारण काय असतील, एन्झाईम्स अवेलेबल असतील, ते त्याचं ऑक्सिडेशन घडून आणतील. काय भेटेल, फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड मध्ये बॉडीमध्ये फॉर्माल्डिहाइड रिएक्शन थांबणार आणि लगेच काय भेटेल, फॉर्मिक ऍसिड. आणि हा फॉर्मिक ऍसिड आपल्या बॉडीसाठी डेंजरस असतो. तसंच बघा ना, जर एखादा आपल्याला रेड हँड वगैरे चावत जरी असेल किंवा रेड हँड चावत असेल किंवा आपल्याला हनी बीज असतील, ते जे फॉर्मिक ऍसिड आपल्या बॉडीमध्ये पेनिट्रेट करतात आपल्याला काय होते, त्रास होतो. आणि हे जर बॉडीमध्ये तयार झालं तर लक्षात ठेवा त्या व्यक्तीला वॉमिटिंग होणे किंवा हेडॅक होणे किंवा त्याची ऍक्च्युअली डेथ पण होऊ शकते. म्हणून जे लोक डिनेचर केलेला अल्कोहोल पितात, डिनेचर केलेला इथिल अल्कोहोल म्हणजे त्याच्यामध्ये काय केलेला असतो, मिथिल अल्कोहोल. आणि तो पिल्यामुळे बॉडीमध्ये काय तयार होऊ शकते, फॉर्मिक ऍसिड. आणि त्या व्यक्तीची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. नंतर आणखीन काय आहे इथं, हा इथिल अल्कोहोल आपल्याला माहिती आहे, आपण बरेचदा पाहतो की एखाद्या ठिकाणी असे पोलीस वगैरे उभे असतात आणि ते चेक करत असतात की जे
व्यक्ती असतात, गाड्या चालवणारे, टू व्हीलर असेल, फोर व्हीलर असेल, तर त्यांनी ड्रिंकिंग तर केलेली नाहीये, तर ते कसे ओळखतात? तर त्यांच्याकडे एक टेस्टर असतं. म्हणजे काय टेस्ट म्हणजे इथिल अल्कोहोल जे आहे ना, इथिल अल्कोहोल घेतलेलं आहे की नाही हे टेस्ट म्हणजे त्यांची चेकअपसाठी काय असतं, असं एक आपल्याला तिथं ॲपरेटस मिळतं. ते काय करतात, तो जो व्यक्ती असेल ड्रायव्हर वगैरे, त्याला त्याच्यात फूक मारायला लावतात. त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, इथिल अल्कोहोल जर त्यांनी घेतलं असेल तर त्या ट्यूब मध्ये काय असते, फूक मारल्यानंतर काय असतं, त्याच्यामध्ये असते K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4 कॉम्बिनेशन असते त्या ट्यूब मध्ये. जसं हा व्यक्ती त्याच्यामध्ये फूक मारेल एखादा, तर त्यांनी जर अल्कोहोल घेतलं असेल, ऑफकोर्स म्हणजे इथिल अल्कोहोल जर घेतलं असेल तर लगेच काय रिएक्शन होईल, इथिल अल्कोहोल ची काय रिएक्शन होईल त्या याच्यामध्ये टेस्टरमध्ये, इथिल अल्कोहोल, कारण त्याच्यामध्ये कोण आहे, K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 जे ट्यूब दिल्या जाते. समजा अशी एक ट्यूब असेल आणि याच्यात फूक मारायला लावतात ती. आता जशी याच्यात एखादा व्यक्ती फूक मारत, याच्यामध्ये कोण असतो, K2Cr2O7 डायल्यूट H2SO4, आणि त्या व्यक्तीने जर अल्कोहोल घेतला असेल तर या दोघांची रिएक्शन होईल, काय होईल, इथिल अल्कोहोल K2Cr2O7 ऍसिटाल्डेहाइड अँड ऍसिटिक ऍसिड. पण याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये काय असतो, K2Cr2O7 जो ओरिजिनली कोणत्या कलरचा असतो, ऑरेंज, आपण रिएक्शन पाहिलीच आहे, हा ऑरेंज कलरचा असतो. आणि याने जर K2Cr2O7 ची जर इथिल अल्कोहोल सोबत जर रिएक्शन झाली तर K2Cr2O7 कन्वर्टेड इनटू Cr2SO4/3. आपण बघितला हा कोणा कलरचा असतो, हा ग्रीन कलरचा असतो. तर याचा अर्थ काय झाला, K2Cr2O7 जर त्या व्यक्तीने जर अल्कोहोल पिलं असेल आणि या टेस्ट ट्यूब मध्ये जर हा टाकला असेल K2Cr2O7 या ट्यूब मध्ये, आणि त्या व्यक्तीने जर समजा अल्कोहोल घेतला असेल, तर या दोघांची रिएक्शन होऊन या टेस्ट ट्यूब मध्ये कोणता कलर तयार होईल, ग्रीन कलर तयार होईल. आणि या टेस्ट ट्यूब मध्ये ग्रीन कलर तयार झाला तर तो व्यक्ती अल्कोहोलिक आहे हे क्लिअर होते. इथे एक प्रकारचे इलेक्ट्रिक सिग्नल पण तयार होतात. टेस्ट ट्यूब मध्ये आणखी थोडंसं ऍडव्हान्स टेक्निक असतं आणि ते इलेक्ट्रिक सिग्नल डायरेक्टली प्रोपोर्शनल असतात इथिल अल्कोहोलच्या कन्सन्ट्रेशनला. बघा किती अल्कोहोल घेतलेला आहे त्या व्यक्तीने. तर ही एक केस आहे. इट इज ऑल अबाउट ऑक्सिडेशन. हे झालं प्रायमरी अल्कोहोल बद्दल. आणखी तुमच्या मनामध्ये असा एक प्रश्न येऊ शकतो इथं की आपण जर प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला फायनल प्रोडक्ट ऍसिड भेटत आहे, तर आपण असं नाही करू शकत का की या रिएक्शनला या अल्डिहाइडवर नाही थांबू शकत का? ओके, आपण थांबवू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला कोण चेंज करावं लागेल, हे रिएजंट चेंज करावे लागतील. जनरली त्यासाठी भरपूर सारे रिएजंट आहेत की जे प्रायमरी अल्कोहोलला अल्डिहाइडवर थांबवू शकतात. कारण बघा, तुम्ही K2Cr2O7 जर घेतला तर रिएक्शन डायरेक्ट पुढे थांबली ऍसिडवर. पण जर तुम्ही रिएजंट अकॉर्डिंग टू बोर्ड सांगत आहे, नीट जेईसाठी त्याच्यासाठी भरपूर सारे रिएजंट आहेत, पण बोर्डसाठी पहिले पाहू आपण. बोर्डसाठी काय आहे, तुम्ही कोणते एजंट वापरू शकता माहिती आहे का? PCC हा आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके, हा पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट आहे की जो तुम्ही कशासाठी वापरू शकता, प्रायमरी अल्कोहोलला कशावर थांबवण्यासाठी, अल्डिहाइडवर. कसा असतो पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट ऍक्च्युअल मध्ये? बघा, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट आहे म्हणजे डायरेक्ट असा लिहून देतो C6H5NH ClCrO3. पिरिडिनियम हा पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. ओके, हा असतो PCC किंवा तुम्ही काय वापरू शकता, PDC. ओके, आपला आहे ना हा एजंट पण तुम्ही वापरू शकता. PCC वापरा किंवा PDC वापरा. हा काय आहे, याचं नाव आहे पिरिडिनियम डायक्रोमेट. आता पिरिडिनियम डायक्रोमेट कसा असतो, तर हा आहे C6H5NH by 2 Cr2O7. हा ऍक्च्युअली पॉझिटिव्ह असतो आणि हा डाय निगेटिव्ह असतो. तर हा आहे पिरिडिनियम डायक्रोमेट. ऍक्च्युअली तुम्ही PCC घ्या किंवा PDC घ्या, सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहेत आणि हे प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केल्यानंतर हे कशावर थांबवतात, अल्डिहाइडवरच रिएक्शनला थांबवतात. बरं कसं असते पहा, पाहून घ्या, PCC आणि PDC. आता मी पहिलेच सांगितलं बोर्डसाठी दोन आहे, ते तुम्ही नीट आणि जेई साठी बरेचसे वापरू शकता रिएजंट. ते मी नंतर एंडिंगला तुम्हाला सांगेलच. बघा कंडिशन काय होती, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर रिएक्शन कुठे जाऊन थांबत होती, ऍसिडवर. आपल्याला कुठे थांबवायची, फक्त अल्डिहाइडवर थांबवायची. तर काय करतात बघा, CH3 CH OH हा कोण आहे, हा आहे इथेनॉल, म्हणजे इथिल अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल आहे. नाउ इट अंडरगोज ऑक्सिडेशन. आता एजंट कोणता वापरला तुम्ही, एजंट वापरला PCC और
पीडीसी. एक तर पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट वापरा किंवा पिरिडिनियम डायक्रोमेट वापरा, कोणताही एक वापरा. काय होईल? ऑक्सिडेशन होईल. ऑक्सिडेशन कसं असतं आपल्याला माहिती आहे, हा जो अल्फा कार्बन आहे याचा H, याचा H आणि काय निघतो O. काय निघून गेला? H2O. व्हॉट विल बी द प्रोडक्ट? CH3. बघा CH3C. इथं काय O आणि H, दॅट इज COH प्लस काय निघाला? काय निघाला? H2O. हा कोण आहे? हा आहे ऍसिटाल्डिहाइड और आयपीसी नाव लिहू शकता तुम्ही इथॅनॉल. हा कोण आहे? इथॅनॉल, किंवा यालाच तुम्ही असं लिहू शकता, हा आहे इथेल अल्कोहोल किंवा काय आहे? इथॅनॉल. आयपीसी नाव. म्हणजे बघा, तुम्ही जर एजंट पीसीसी आणि पीडीसी वापरला तर रिएक्शन कुठे जाऊन थांबली? अल्डिहाइडवर. आता तुम्ही असाल की इट इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन, तर पुढे रिएक्शन व्हायला पाहिजे. पण मी काय म्हणतो, हा सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे हा जास्त ऑक्सिजन देत नाही. किती दिला? एकच. हा पुढे ऑक्सिजन देत नाही. पुढे ऑक्सिजनच देत नाही तर हा कितीही म्हणत असेल मी ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतो, पण याला ऑक्सिजनच भेटत नाही फॉर ऑक्सिडेशन, म्हणून पुढे रिएक्शन होत नाही आणि रिएक्शन पुढे जाऊन थांबते. acetaldehyde. So keep in mind, ethyl alcohol undergoes oxidation in presence of PCC or PDC to gives aldehyde. aldehyde कोणता इथं? acetaldehyde. पण इथं जर K2Cr2O7 असेल किंवा KMnO4 सारखा रिएजंट असेल तर रिएक्शन इथं थांबवता येत नाही. ही रिएक्शन कुठे जाऊन थांबेल? ऑफकोर्स ऍसिडवर. आणि काय असेल ऍसिडचं विशेष? त्या ऍसिड मधले नंबर ऑफ कार्बन आणि रिएक्टंट मधले नंबर ऑफ कार्बन कसे असतील? सेम असतील. सर, तर प्रायमरी अल्कोहोल बद्दल आपण दोन कंडिशन शिकलो किंवा दोन गोष्टी शिकलो. पुन्हा रिपीट करू. जनरली primary alcohol undergoes oxidation to gives aldehyde. Further, aldehyde undergoes oxidation to gives acid, which having same carbon atom as that of reactant. ही झाली पहिली गोष्ट. सेकंड, जर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलची रिएक्शन ऍसिड वर न देता अल्डिहाइड वरच थांबवायची असेल तर तुम्हाला स्पेसिफिक रिएजंट वापरावे लागतील, जे सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. कोणते? पीसीसी आणि पीडीसी. तर रिएक्शन कुठे जाऊन थांबेल? अल्डिहाइड. ओके. आता मी जर सपोज तुम्हाला असं एक एक्झाम्पल दिलं, बघा CH3 फॉर एक्झाम्पल CH2OH. हा कोण आहे? हा आहे प्रोपेन 1. आपल्याला माहिती आहे प्रायमरी अल्कोहोल आहे. सपोज आपल्याकडे समजा कंडिशन अशी आहे, एरोवर दिलंय K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. तुम्हाला हा मिळतो ए प्रोडक्ट. आणि जर सपोज एरोवर जर तुम्हाला पीसीसी और पीडीसी दिलं असेल तर तुम्हाला समजा कन्सिडर करा बी प्रोडक्ट मिळाला. तर फायनल प्रोडक्ट काय असेल तुम्हाला हे समजलं पाहिजे. जर समजा एक प्रोपेन 1 वाला आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे, एरोवर जर K2Cr2O7 डायल्यूट H2SO4 किंवा KMnO4 दिसत असेल तर समजून झालं तर प्रोडक्ट कोणता भेटेल? अल्डिहाइड वर रिएक्शन थांबणार नाही. रिएक्शन कुठे जाऊन थांबेल? ऍसिड वर. आणि ऍसिड कोणता असेल? तर 3 कार्बनचा ऍसिड CH3 CH2 COOH. दॅट इज प्रोपिओनिक ऍसिड. पण जर रिएक्शन जर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होत असेल, पीसीसी आणि पीडीसीच्या प्रेझेन्स मध्ये जर ऑक्सिडेशन होत असेल तर ही रिएक्शन ऍसिड वर जात नाही, अल्डिहाइड वरच थांबतो, कारण हा कसा आहे? सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. व्हॉट विल बी द प्रोडक्ट? तर 3 कार्बनचा अल्डिहाइड, दॅट इज CH3 CH2 COH, दॅट इज प्रोपॅनॉल. तर हे तुम्हाला हा फरक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, किंवा तुम्हाला हे पीसीसी आणि पीडीसी काय असते, K2Cr2O7 काय असते हे लक्षात ठेवायचं आहे. सो व्हेरी सिंपल वन. Primary alcohol directly converted to acid. If you have to stop at aldehyde, then you have to use soft oxidizing agent, that is PCC or PDC. Simple आहे, हे लक्षात ठेवायचं आहे about primary alcohol. चला नेक्स्ट पाहू आपण. सेकंडरी अल्कोहोल. लक्ष द्या. सेकंडरी अल्कोहोल काय होते? जर सेकंडरी अल्कोहोल घेतला आपण एक्झाम्पल पाहू आपण CH3 CHOH अँड CH3. हा कोण आहे? हा आहे प्रोपेन 2 ऑल किंवा आयसोप्रोपेन अल्कोहोल. तुम्ही काही लिहू शकता, आयपीसी नाव लिहिलं. नाव इट अंडरगोज ऑक्सिडेशन. ओके, इट अंडरगोज ऑक्सिडेशन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आपण? K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 काय देईल? ऍसिड ऑक्सिजन देईल. माहिती आहे आपल्याला. काय होईल बघा बरं. व्हॉट इज ऑक्सिडेशन? एक तर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. तर पहिली स्टेप रिमूव्हल ऑफ हायड्रोजन असते. H कोणता बघा? हा अल्फा कार्बन आहे. अल्फाला हायड्रोजन आहे. अल्फा कार्बनला हायड्रोजन म्हणून निघणार H आणि हा H आणि हा O. काय निघालं? H2O. काय प्रोडक्ट मिळेल बघा बरं? CH3C. आणि C ला काय? डबल बॉन्ड O. आणि इथं कोण? CH3 प्लस काय निघून गेला सांगा? H2O. सिंपल. हा H2O निघाला. हा कोण आहे? हा ऍसिटोन आहे, दॅट इज कीटोन.
काय लक्षात आलं आपल्या? प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं होतं तर काय मिळालं होतं? अल्डिहाइड. सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर काय मिळालं? कीटोन. आता तुमच्या असं लक्षात येते की अल्डिहाइड इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन, मग कीटोन हे ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतो का? नाही. कीटोन लक्षात ठेवा, कीटोन नॉट इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन लाईक दॅट ऑफ अल्डिहाइड बिकॉज देयर इज नो एनी हायड्रोजन विच इज डायरेक्टली अटॅच टू कार्बन ॲटम. म्हणजेच काय होते, अल्डिहाइड मध्ये काय होतं बघा, या अल्डिहाइड मध्ये एक हायड्रोजन डायरेक्टली या कार्बोनिल कार्बनला प्रेझेंट होता, पण कीटोन मध्ये अशा पद्धतीचं काहीही नसते. म्हणून हा कीटोन काय करतो लक्षात ठेवा, ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नाही. इट नॉट इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन. म्हणजे मग काय रिएक्शन होईल बघा बरं, प्रोपेन-2 म्हणजे सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ K2Cr2SO and dilute H2SO4 to gives acetone. रिएक्शन इथं काय होईल, थांबून जाईल. रिएक्शन पुढे जाणार नाही बिकॉज इट नॉट इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन. ॲसिटोन हा इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन मध्ये किंवा इझिली ऑक्सिडेशन करत नाही. का नाही करत? तर याच्याकडे कोणताही एखादा हायड्रोजन नाही की जो डायरेक्ट या कार्बोनिल ग्रुपला अटॅच असेल. ओके, ही झाली एक कंडिशन. म्हणजेच काय बघा, प्रायमरी अल्कोहोल डायरेक्टली कशामध्ये कन्वर्ट झाला? ऍसिड मध्ये. आपल्याला अल्डिहाइडवर थांबावा लागला होता, पण इथं सेकंडरी अल्कोहोल कशामध्ये कन्वर्ट केला आहे? कीटोन मध्ये. आणि कीटोन पुढे रिएक्शन दाखवत नाही. पण इफ ड्रास्टिक कंडिशन, आता ड्रास्टिक कंडिशन काय? ड्रास्टिक कंडिशन म्हणजे तुम्ही वापरला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट अँड ओके, समजा कन्सिडर करा ड्रास्टिक कंडिशन काय असतं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरा किंवा जास्त प्रमाणात टेम्परेचर वापरा, हाय टेम्परेचर. त्याला ड्रास्टिक कंडिशन म्हणतात. कारण आपण काय म्हटलं की अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स कीटोन, आणि पुढे रिएक्शन होणार नाही कारण हा काही ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नाही. पण हा घेत नाही तर आपण काय म्हणू, असा का घेत नाही, आपण घ्यायला लावू त्याला. मग याच्यासाठी आपल्याला याला जर ऑक्सिडेशन मध्ये भाग घ्यायला लावायचं असेल आपल्याला, तर आपल्याला एजंट कोणता वापरावा लागेल? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट, हाय टेम्परेचर. ड्रास्टिक कंडिशन मध्ये काय होते तर रिएक्शन पहा, CH3 OH CH3, पुन्हा हात घेतला कोण? प्रोपेन-2. नाव इट अंडरगोज ऑक्सिडेशन. मी काय करतो, इथं तुम्ही K2Cr2SO वापरा, पण तुम्हाला काय वापरावं लागेल? हाय टेम्परेचर वापरावं लागेल. मी काय करतो, ऑलरेडी KMnO4 घेऊन घेतो. तुम्ही एजंट कोणताही घ्या, K2Cr2SO पण घेऊ शकता, KMnO4 पण घ्या. समजा मी अल्कलाइन ऍसिडिक KMnO4 घेतला आणि याला काय केलं माहिती आहे का, स्ट्रॉंग हाय टेम्परेचर दिलं, हिटिंग दिली. काय होईल? इट अंडरगोज ऑक्सिडेशन. ठीक आहे, ऑक्सिडेशन मध्ये पहिली स्टेप सेमच. काय भेटला? सॉरी, H आणि O काय मिळाला बघा पहिल्या स्टेप मध्ये. इथं ड्रास्टिक कंडिशन आहे. व्हॉट विल बी द प्रोडक्ट? CH3 CO CH3. सेम CH3 CO CH3 प्लस काय H2. हा कोण आहे? ऍसिड. पण एक काय होते लक्ष द्या, इथं आता तुम्ही ड्रास्टिक कंडिशन वापरलेले, हाय टेम्परेचर वापरलेले, त्याच्यामुळे हा ऍसिटोन पण नॉर्मली ऍट रूम टेम्परेचरवर ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नव्हता. पण आता तुम्ही कंडिशनच स्ट्रॉंग वापरलेली, ड्रास्टिक कंडिशन वापरली, अंडरगोज ऑक्सिडेशन. आणि याने जर ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतला किंवा याने जर समजा फर्दर ऑक्सिडेशन मध्ये भाग घेतला, लक्ष द्या, तर आता इथं काय होते, इथं हा जो कार्बन कार्बन बॉन्ड आहे हा काय होऊन जातो, हा ब्रेक होतो. आणि हा जर कार्बन कार्बन बॉन्ड ब्रेक झाला आपल्याला मिळतो CH3 CO OH, that is acetic acid. बघा बरं काय झालं, पुन्हा काय झालं ऍक्च्युली काय होते माहिती आहे का, सिम्पली सांगतो मी तुम्हाला. इथं काय होत असते, आता मी एवढी प्रोसेस सांगत नाही तुम्हाला. ऍसिटोनवर जर तुम्ही ऑक्सिडेशन मध्ये ऍसिटोनवर जर तुम्ही हाय कंडिशनला हाय टेम्परेचर आणि स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घेऊन जर ऑक्सिडेशन केलं, सो ऍसिटोन फर्दर कन्वर्ट इनटू ऍसिड. इथं कोण भेटला? ऍसिटिक ऍसिड. इथं कोण निघून जातो? हा निघून जातो CH3. तर CH3 म्हणजे काय, तिथं आणखीन आपल्याला कार्बन डायऑक्साइड आणि तिकडे फॉर्मिक ऍसिड सारखे पदार्थ मिळतात. आता काय होते, इथं मिळाला कोण? ऍसिटिक ऍसिड. म्हणजे पहा, प्रोपेन-2 अंडरगोज ऑक्सिडेशन ड्रास्टिक कंडिशन मध्ये आपल्याला काय भेटला? ऍसिटोन विच फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स ऍसिड. बट कीप इन माइंड इट इज ओनली इन ड्रास्टिक कंडिशन. नॉर्मल कंडिशनला तर पुढे जाऊन रिएक्शन थांबेल ऍसिटोन, ड्रास्टिक कंडिशनला ऍसिटिक ऍसिड. पण इथे एक आणखी कंडिशन आहे की जर तुम्ही ड्रास्टिक कंडिशन मिळवलेला जो ऍसिड आहे त्याच्यामध्ये कार्बन पहा, किती कार्बन आहे? 2 कार्बन. आणि रिएक्टर मध्ये पहा, प्रोपेन-2 सेकंडरी अल्कोहोल जो आहे त्याच्यामध्ये कार्बन पहा, किती कार्बन आहे? 3 कार्बन. If you have to prepare acid from secondary alcohol, then what's happened? The product having 1 carbon atom is less than reactant. लक्षात ठेवा, प्रायमरी अल्कोहोल मध्ये जो ऍसिड भेटला होता तो नॉर्मली भेटला होता
त्याच्यामधले ऍसिड मधले प्रायमरी अल्कोहोल पासून मिळणारा ऍसिड मधले नंबर ऑफ कार्बन आणि प्रायमरी अल्कोहोलचे नंबर ऑफ कार्बन सेम होते. इथं सेकंडरी अल्कोहोल पासून जर तुम्ही ऍसिड मिळवला तर त्याच्यामध्ये एक कार्बन कमी असतो बघा, 2च कार्बन आहेत. कोणापेक्षा? रिएक्टंट पेक्षा. तर हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो सिम्पली सेकंडरी अल्कोहोल मध्ये काय लक्षात ठेवू की नॉर्मली secondary alcohol undergoes oxidation to gives ketone and reaction stop at ketone at room temperature, but at drastic condition reaction are converted into acid, but acid having one carbon atom is less than reactant. ह्या कंडिशन तुम्हाला कोणामध्ये लक्षात ठेवायचे? सेकंडरी अल्कोहोल. नेक्स्ट आहे टर्शियरी अल्कोहोल. काय? लक्ष द्या. टर्शियरी अल्कोहोल हा ऑक्सिडेशन मध्ये भागच घेत नाही. लक्ष द्या. टर्शियरी अल्कोहोल डज नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन. डज नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन म्हणजे काय? नॉर्मली याच्यामध्ये जे कार्बोनिल कंपाऊंड आतापर्यंत आपल्याला भेटलेले आहेत ते मिळत नाही. टर्शियरी अल्कोहोल नॉट इझिली अंडरगोज ऑक्सिडेशन म्हणून वापरतो. बरं का? CH3C CH3 CH3 बॉन्ड OH. इट इज टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. काय होते बघा, इथं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मिळाला म्हणजे टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल घेतला आपण आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलवर आपण ऑक्सिडेशन करणार. ओके, इट अंडरगोज ऑक्सिडेशन. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशन करणार आपण? इट अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ कोणी? ज्या तुम्ही CrO3 आहे, K2Cr2O3 आहे, KMnO4 आहे, KMnO4 स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बरं, KMnO4 च्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करून राहिले किंवा तुम्ही CrO3 पण घेऊ शकता बोर्ड नुसार. ठीक आहे, CrO3 घेतला आपण. CrO3 क्रोमियम ऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करून राहिले. काय रिएक्शन व्हायला पाहिजे? इथं ऑक्सिडेशन व्हायला पाहिजे. पण ऑक्सिडेशन साठी काय असते? आपण आतापर्यंत जे प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये पाहिलं की अल्फा कार्बनचा हायड्रोजन निघून जातो. काय गोंधळ झाला? याच्याकडे अल्फा हायड्रोजनच नाही निघून जाण्यासाठी. हा H आणि याचा H निघून जायला पाहिजे, पण इथं नाहीच आहे. मग लक्षात ठेवा, टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये ऑक्सिडेशन न होता तिथं काय होते? इथं होते डिहायड्रेशन. आणि डिहायड्रेशन पण कसं होते बघा, CH2H. हा CH3 होता, आपण हा असा घेतला आणि काय निघून गेला? H2O. इट अंडरगोज डिहायड्रेशन. म्हणजे निघाला H2O, पण तिथं काय निघत होता? फंक्शनल ग्रुपचा H आणि अल्फा कार्बनचा H. म्हणजे अल्फा कार्बनला H असणे आवश्यक असते, पण टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल मध्ये अल्फा कार्बनला Hच नाहीये, म्हणून हा ऑक्सिडेशन मध्ये लवकर किंवा भाग घेत नाही. सो जर कोणी तुम्हाला विचारलं व्हाय टर्शियरी अल्कोहोल नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन किंवा ऑक्सिडेशन मध्ये तो भाग घेत नाही, तर तुम्ही काय सांगता? देयर इज अब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन. अल्फा हायड्रोजन नाहीये, मग ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नाही, पण आपण ऑक्सिडेशन करायचा प्रयत्न केला, सो इट अंडरगोज डिहायड्रेशन. डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर. याच्यामधून आणि अल्कोहोल मधून अल्कोहोलचं जर डिहायड्रेशन झालं तर आपल्याला माहित आहे दॅट इज एलिमिनेशन रिएक्शन. आणि काय भेटेल? अल्कीन CH3C. इथं कोण? CH3. इथं बघा, हा OH आणि H निघून गेला. इथं काय? डबल बॉन्ड CH2. हा असा लिहा काय आणि इकडे लिहून देतो डबल बॉन्ड CH2 प्लस काय निघाला? H2. हा कोण आहे? आयसोब्युटिलीन. लक्ष द्या काय झालं. म्हणजे पहा, इथं गडबड झाली. टर्शियरी अल्कोहोल डज नॉट अंडरगोज ऑक्सिडेशन. आणि जर ऑक्सिडेशन मध्ये हा भाग घेत नाही तर मग नेमकं बरं का भाग घेत नाही? तर तुम्ही सांगायचं याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन नाहीये. मग अल्फा हायड्रोजन नाहीये, पण तुम्ही जर ऑक्सिडायझिंग एजंट सोबत जर याची रिएक्शन्स केली, सो इट अंडरगोज डिहायड्रेशन आणि आपल्याला काय मिळते प्रोडक्ट? अल्कीन. आयसोब्युटिलीन इज द प्रोडक्ट. म्हणजे तुम्ही हे म्हणू शकता ना की ऑक्सिडेशन प्रोसेस इज वन ऑफ द डिस्टिंग्विश प्रोसेस बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरी. ही पण प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शियरीची एक डिस्टिंग्विश प्रोसेस आहे. कसं? Primary alcohol undergoes oxidation to gives final product is acid. Secondary alcohol undergoes oxidation to gives ketone. Okay, and tertiary alcohol gives alkene, that is here isobutylene. म्हणजे primary gives acid, secondary gives ketone and tertiary gives alkene. ही पण एक प्रकारची डिस्टिंग्विश टेस्टच आहे, तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, तर हे झालं टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. हा मिळाला तुम्हाला प्रोडक्ट. आता इथं पण एक कंडिशन आहे. नॉर्मल कंडिशन मी सांगितले की बाबा ऑक्सिडेशन मध्ये भाग घेत नाही. बाबा ड्रास्टिक कंडिशन वापरली, आपण काय केलं? ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, तर इथं डिहायड्रेशन झालं. इन्स्टेड ऑफ ऑक्सिडेशन आपल्याला काय भेटलं? आयसोब्युटिलीन. आणखी याच्यामध्ये असं बऱ्याचशा बुक्स मध्ये असं सांगितलं जाते की टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलवर जर तुम्ही ड्रास्टिक कंडिशन वापरल्या, ड्रास्टिक एकदम म्हणजे हाय टेम्परेचर वगैरे वापरलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरला, तर काय होईल? म्हणजे इथंच सांगतो तुम्हाला. नॉर्मली तर आयसोब्युटिलीन भेटेल. तुम्ही जर काय वापरला? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लाईक दॅट ऑफ KMnO4 आणि हाय टेम्परेचर वापरा,
म्हणजे इथं वापरला आपण हाय टेम्परेचर, व्हेरी हाय टेम्परेचर. आयसोब्युटिलिनवर पण काय होते, ऑक्सिडेशन होते, लक्षात ठेवा. आणि हा प्रोडक्ट निघून जातो इथून. आणि इथं पहा काय भेटतो, तुम्हाला मिळतो CH3 C डबल बॉन्ड O CH3, दॅट इज कीटोन. इट फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन. पुन्हा ऑक्सिडेशन होते हाय, कारण आपण टेम्परेचर आणि ते वापरलेलं हाय ऑक्सिडाइज म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट वापरलेलं आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट वापरलेलं आहे, हाय टेम्परेचर वापरलेलं आहे. इट फर्दर अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स CH3 COOH, दॅट इज ॲसिटिक ऍसिड. म्हणजे बघा, टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोलचं नॉर्मली काय भेटायला पाहिजे होतं, आयसोब्युटिलिन. पण जर तुम्ही एकदम स्ट्रॉंग कंडिशन्स वापरल्या, ड्रास्टिक कंडिशन वापरल्या, तर आयसोब्युटिलिन अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स कीटोन आणि कीटोन अंडरगोज ऑक्सिडेशन टू गिव्स ऍसिड. पण टर्शियरी अल्कोहोल पासून मिळणाऱ्या ऍसिडचं काय वैशिष्ट्य आहे, याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 2. तर याच्यामध्ये किती कार्बन आहेत, 4 कार्बन. इथं काय लक्षात येते, tertiary alcohol, if you have to use the drastic condition and you have to convert tertiary alcohol into acid, then acid having 2 carbon less than reactant, जो अल्कोहोल असेल त्याच्यापेक्षा 2 कार्बन कमी असतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला, तुम्ही असंही म्हणू शकता ना, बघा प्रायमरी अल्कोहोल पासून मिळणारा ऍसिड सेम कार्बन असतात, पण सेकंडरी अल्कोहोल पासून मिळणारा ऍसिड मध्ये 1 कार्बन कमी असतो रिएक्टंट पेक्षा. आणि टर्शियरी अल्कोहोल पासून जर तुम्ही ऍसिड मिळवला ड्रास्टिक कंडिशन, तिथं 2 कार्बन कमी असतात कोणापेक्षा, या प्रायमरी अल्कोहोल सॉरी या टर्शियरी अल्कोहोल पेक्षा. सो इट इज द फॅक्ट. ओके, हे झालं अबाउट टर्शियरी अल्कोहोल. लक्ष द्या, सो व्हेरी सिंपल वन. आता आणखी काय बघा, हे झालं ऑक्सिडेशन, अबाउट ऑक्सिडेशन. म्हणजे आपण कशाचं कन्वर्शन कशात केलं बघा, आपण प्रायमरी अल्कोहोल नॉर्मली कशात कन्वर्ट केलं, ऍसिड कार्बोक्सिलिक ऍसिड. सेकंडरी अल्कोहोल नॉर्मली कशात कन्वर्ट करतो आपण, कीटोन. सेकंडरी अल्कोहोल. आणि टर्शियरी अल्कोहोल आपण नॉर्मली ऑक्सिडेशन करायचा प्रयत्न केला, डिहायड्रेशन होते, कशामध्ये कन्वर्ट होते, अल्किन मध्ये. हे जनरल कंडिशन्स आपण पाहिले. याला ड्रास्टिक कंडिशन केलं तर चेंज होते. नंतर आणखी कोणत्या अशा प्रोसेस आहेत का की ज्याला अल्कोहोलला तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता, अल्डिहाइड किंवा ऍसिड मध्ये. कीटोन सेकंडरी अल्कोहोलला तुम्ही कीटोन मध्ये कन्वर्ट करू शकता, टर्शियरी अल्कोहोलला तुम्ही अल्किन मध्ये करू शकता. तर अशी एक प्रोसेस आहे की ज्याचं नाव आहे डिहायड्रोजिनेशन प्रोसेस. याला म्हणतात वेपर फेज dehydrogenation. What is the dehydrogenation process? Vapor phase dehydrogenation process. Dehydrogenation, D म्हणजे काय होते, रिमूव्हल. हायड्रोजिनेशन म्हणजे काय, हायड्रोजन. ज्या प्रोसेस मध्ये हायड्रोजन निघून जाईल त्या प्रोसेसला काय म्हणतात, डिहायड्रोजिनेशन प्रोसेस. म्हणजेच आहे वेपर फेज डिहायड्रोजिनेशन प्रोसेस. काय आहे, कशी होते बघा, सिंपल आहे. तुम्ही काय करा, अल्कोहोल घ्या, कोणता, CH3. वेपर फेज आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, हा जो अल्कोहोल आहे हा कोणत्या फॉर्म मध्ये घ्यावा लागेल, वेपर फॉर्म मध्ये असतो. सो CH3 OH, हा कोण आहे, इथेनॉल, दॅट इज प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी आहे. Now it undergoes vapor phase dehydration. Vapor phase dehydration म्हणजे काय, याच्यामधून हायड्रोजन निघून जाणार आहे, म्हणून याला काय करावं लागते. नाव यू हॅव टू पास vapor phase alcohol, that is ethanol, on copper at about 573 केल्विन. कुठे कुठे 300 डिग्री असते, 300 डिग्री म्हणा किंवा 573 केल्विन टेम्परेचर म्हणा. आणि इथं काय वापरतात माहिती आहे का, बरेचदा असं लिहितात रेड हॉट ट्यूब, असं पण दिलं जाते. असं म्हटलं जाते when vapor phase ethanol passed into the red hot tube through the copper, म्हणजे कॉपर मधून पास करा रेड हॉट ट्यूब इन प्रेझेन्स ऑफ कॉपर. So vapor phase ethanol passed into the red hot tube in presence of copper. Then what's happened? There is dehydrogenation process. What is dehydrogenation? काय निघून जाणार, H आणि H निघून गेला. काय प्रोडक्ट मिळाला बघा, CH3 CO आणि H. बघा CH3C H हायड्रोजिनेशन, डिहायड्रोजिनेशन, हायड्रोजन निघून गेले, काय मिळालं बघा, CH3COH, दॅट इज ऍसिटाल्डिहाइड. प्लस काय निघाला, हायड्रोजन गॅस. म्हणजे इथं काय केलं तुम्ही, वेपर फेज डिहायड्रोजिनेशन मध्ये काय होते, व्हेन इथेनॉल अंडरगोज डिहायड्रोजिनेशन प्रोसेस देयर इज फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. तुमच्या लक्षात येते का, प्रायमरी अल्कोहोलला आपल्याला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण PCC आणि PDC वापरला होता, कारण तो ऍसिड मध्ये कन्वर्ट होते. मग तुम्ही आणखीन कोणती प्रोसेस वापरू शकता,
वेपर फेज डिहायड्रोजिनेशन, त्यामध्येही काय होईल, प्रायमरी अल्कोहोल पुढे जाऊन थांबेल, फक्त अल्डिहाइडवरच थांबेल, पुढे रिएक्शन जाणार नाही. म्हणजे तुम्हाला अल्कोहोल पासून जर अल्डिहाइड लागत असेल तर आणखी तुमच्याकडे एक पर्याय आला. एक पर्याय होता पीसीसी आणि पीडीसीचा. आणखी एक काय पर्याय आहे, अल्कोहोलला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी यू हॅव टू यूज कॉपर और रेड हॉट ट्यूब इन प्रेझेन्स ऑफ कॉपर. ओके, तरी तुम्हाला काय होईल, अल्डिहाइड अल्कोहोल इंटू अल्डिहाइड. ओके, हा झाला प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल घेऊ आपण CH3. हा कोण आहे, हा ऍसिड, हा कोण आहे, हा आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा याला म्हणा तुम्ही प्रोपेन टू ऑल. बरं, हा काय, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज डिहायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर. काय असतं, रेड हॉट ट्यूब वापरतात आपण. इथे लिहू काय आहे, 573 केल्विन टेम्परेचर किंवा मग 300 डिग्री सेल्सिअस. सो प्रोपेन टू ऑल अंडरगोज डिहायड्रोजिनेशन इन प्रेझेन्स ऑफ कॉपर. हिटेड कॉपर असेल, काय निघून जाईल, हायड्रोजन निघून गेला, H2 अल्फा हायड्रोजन. एक अल्फा हायड्रोजन, एक फंक्शनल ग्रुपचा हायड्रोजन निघाला. काय मिळेल, CH3C. CH3C डबल बॉन्ड O आणि इथं काय CH3 प्लस काय निघून जातो, H2. हा कोण आहे, हा आहे ऍसिटोन. पुढे रिएक्शन जाणारच नाही, ऍसिटोनवर थांबून जाते, कारण याच्यामध्ये काही ऑक्सिडेशन सारख्या काही प्रोसेस नाही. ड्रास्टिक कंडिशन येईल, डिहायड्रोजिनेशन, हायड्रोजन निघून गेला, आपल्याला काय मिळालं, ऍसिटोन. म्हणजे काय, प्रायमरी अल्कोहोल गिव्स अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल गिव्स कीटोन. चला टर्शरी CH3. हा आहे टर्शरी ब्युटिल अल्कोहोल अंडरगोज डिहायड्रोजिनेशन. पण लक्षात ठेवा, डिहायड्रोजिनेशन साठी या इथे बघा, इथे लिहून देऊ, हा काय अल्फा कार्बन, हाही अल्फा आणि हाही काय अल्फा. कोण निघून जाते बघा, डिहायड्रोजिनेशन मध्ये काय निघाला, फंक्शनल ग्रुपचा H अल्फा हायड्रोजन, फंक्शनल ग्रुपचा H अल्फा हायड्रोजन. इथं अल्फा हायड्रोजनच नाहीये, इथं अल्फा हायड्रोजन नाही, तर मग याच्यामध्ये डिहायड्रोजिनेशन प्रोसेस इथं पण होणार नाही. आणि इथं मग कोणती प्रोसेस होते, जी पहिल्या केस मध्ये झाली ती काय, ऑफकोर्स डिहायड्रेशन. करायला गेलो डिहायड्रोजिनेशन, झालं काय, डिहायड्रेशन. म्हणजे कॉपर 573 केल्विन टेम्परेचर. कोणती, इथं कोणती प्रोसेस झाली, इथं डिहायड्रेशन झाली. लक्षात ठेवा, डिहायड्रोजिनेशन डिहायड्रेशन मध्ये फरक आहे. डिहायड्रोजिनेशन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, डिहायड्रेशन रिमूव्हल ऑफ वॉटर. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, CH3C. इथं काय बॉन्ड येईल, डबल बॉन्ड येतो CH2, डबल बॉन्ड CH2, इथं CH3. हा कोण आहे, आयसोब्युटेडीन. काय झालं बघा बरं, वेपर फेज डिहायड्रेशन मध्ये पण तुमच्या लक्षात येते, इथेनॉल अंडरगोज डिहायड्रेशन टू गिव्स अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल अंडरगोज डिहायड्रेशन टू गिव्स कीटोन, and tertiary alcohol not undergoes dehydration due to absence of alpha hydrogen, then it undergoes dehydration to gives alkene, that is isobutene. These are the facts. म्हणजे या पद्धतीने पण तुम्ही काय करू शकता, अल्कोहोलला अल्डिहाइड मध्ये, प्रायमरी अल्कोहोलला अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोलला कीटोन मध्ये आणि टर्शियरी अल्कोहोलला अल्कीन मध्ये कन्वर्ट करू शकता. व्हेरी सिंपल. ओके, ही एक प्रोसेस आहे. याला काय म्हणतात, वेपर फेज डिहायड्रोजिनेशन. चला, हे तर झालं ऑल अबाउट, हे सर्वच्या सर्व बोर्डसाठी आहे. आता नीट आणि जेई आणि सीईटी साठी आपल्याला काही कंडिशन्स पाहायचे आहेत. तर कंडिशन्स काय आहेत लक्ष द्या. नॉर्मली आपण असं म्हटलं की बा एखादा प्रायमरी अल्कोहोल असेल आणि प्रायमरी अल्कोहोलला जर तुम्हाला कोणामध्ये कन्वर्ट करायचं आहे अल्डिहाइड मध्ये, आणि सेकंडरी अल्कोहोल आहे तर तुम्हाला कशात कन्वर्ट करायचे, कीटोन मध्ये. तर याच्यासाठी मग काय फक्त एवढेच एजंट आहेत का, पीसीसी और पीडीसी असं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आणखीन पण एजंट आहेत. ते कोणते मी तुम्हाला इथं सांगतो. हे एजंट नीट आणि जेई आणि सीईटी मध्ये एरोवर देतात आणि मग तुम्हाला प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्शन किंवा सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्शन अल्डिहाइड आणि कीटोन मध्ये करायचं असते. बरं कसं, काही सिलेक्टिव्ह रिएजंट्स आहेत, काही रिएजंट्स आहेत. बघा कसे काय होईल, एक कंडिशन असते बघा. काय हे जे मी तुम्हाला रिएजंट लिहून दिले याच्यासाठी काय होते बघा, जे फॉलोइंग रिएजंट्स मी लिहून देणार त्याच्यासाठी काय होते, प्रायमरी अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्शन होईल कशामध्ये, अल्डिहाइड मध्ये. सेकंडरी अल्कोहोलचं जे कन्वर्शन आहे हे कशामध्ये होईल, कीटोन मध्ये. आणि टर्शियरी अल्कोहोल ची रिएक्शनच होत नाही. म्हणजे टर्शियरी अल्कोहोलचं कन्वर्शन अल्कीन मध्ये करत नाही, कारण हे सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे जे लिहून देणार. हे फक्त काय करतात, प्रायमरी अल्कोहोलचं कन्वर्शन ऑक्सिडेशन होणार अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोलचं कन्वर्शन कशात करणार, कीटोन मध्ये. हे कोण आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट लिहिणार.
हे ऑक्सिडायझिंग एजंट्स. ओके, तर हे कोणते ऑक्सिडायझिंग एजंट आहे की जे प्रायमरी अल्कोहोलला अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करतात, सेकंडरी अल्कोहोलला कीटोन मध्ये कन्वर्ट करतात, टर्शियरी अल्कोहोलला कन्वर्ट करत नाही आणखीन किंवा कशाच मध्ये नाही. पहिला आहे जो आपल्याला माहिती आहे बघा, कोण? पीसीसी. आपण ऑलरेडी पाहिला. व्हॉट इज पीसीसी? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. सेकंड कोण आहे? पीडीसी. व्हॉट इज पीडीसी? हे पाहिलेत म्हणून पुन्हा लिहून देते, माहिती आहे आपल्याला, बोर्ड मध्ये पण झाले, आपण शिकलो. पीडीसी, पिरिडिनियम डायक्रोमेट. तिसरा आहे जोन्स रिएजंट. लक्ष द्या, कोण आहे? जोन्स रिएजंट. ऍक्च्युली तुमच्या लक्षात येते का, पीसीसी मध्ये कोण आहे? पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. क्रोमेट होता, क्रोमियम सीआर. पीडीसी मध्ये पण पिरिडिनियम डायक्रोमेट होता. तर जोन्स मध्ये पण कोण आहे? क्रोमियमच आहे. आता कोणता आहे जोन्स रिएजंट? कोणता आहे? तर जोन्स रिएजंट आहे CrO3 H2SO4 and aqueous. थोडंसं लहान लिहून देतो, इथं लिहून देतो. जोन्स रिएजंट कोणता आहे बघा? CrO3 H2SO4 and aqueous acetone. जर तुम्हाला एखाद्या ठिकाणी एरोवर, समजा एखादा प्रायमरी अल्कोहोल दिला आणि एरोवर दिला CrO3 H2SO4 आणि aqueous acetone, तर कन्वर्ट कशात करून टाका? त्याला अल्डिहाइड मध्ये, सरळ सरळ अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करून टाका. ऑक्सिडायझिंग एजंट आहे, सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अल्कोहोलला, प्रायमरी अल्कोहोलला फक्त कशात कन्वर्ट करते? अल्डिहाइड. ऍसिड पुढे जाऊ देत नाही. किंवा कोणाच्या सारख्या रिएक्शन्स आहेत? पीसीसी आणि पीडीसी, आपण ऑलरेडी पाहिला. कोणता रिएजंट आहे? जोन्स रिएजंट. फोर्थ आहे कोलिन्स रिएजंट. हा काय आहे? हा पण सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे, कोलिन्स रिएजंट म्हटलं जाते. काय आहे पहा बरं, हा आहे पिरिडिनियम. पिरिडिन माहितीच आहे आपल्याला. हा आहे पहा, क्रोमियम आलाच आहे. हा आहे पिरिडिनियम क्रोमियम ऑक्साइड अँड हा कोण आहे? डायक्लोरोमिथेन. जर तुम्हाला एरोवर काय दिसला बघा, एरोवर सपोज एखादा अशी रिएक्शन दिली तुम्हाला, CH3 CH2OH, आणि एरोवर काय दिलं? एरोवर सपोज असा दिला, हा असं लिहून देते तुम्हाला. पिरिडिन दिलं आणि CrO3 आणि काय दिला? CH2Cl2. व्हॉट विल बी द प्रोडक्ट? लक्षात ठेवा, इट इज सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट. कोणता एजंट आहे? कॉलिन्स रिएजंट आहे. आणि इथं काय प्रोडक्ट मिळणार आहे? प्रायमरी अल्कोहोल कन्वर्टेड टू अल्डिहाइड. व्हॉट विल बी द अल्डिहाइड? CH3COH. पुढे रिएक्शन जाणारी सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की कोणता एजंट आहे? कॉलिन्स रिएजंट, जो काय करेल? प्रायमरी अल्कोहोलला कशात कन्वर्ट करते? अल्डिहाइड मध्ये. हा जो कोलिन रिएजंट आहे ना, याच्याविषयी एक महत्वाचं कंडिशन तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की हा हायग्रोस्कोपिक असतो. हायग्रोस्कोपिक अँड एक्सप्लोजिव्ह असतो. ही कंडिशन तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे की हा रिएजंट, कोलिन रिएजंट घेत असताना, ऑक्सिडेशन प्रोसेस मध्ये हा रिएजंट घेत असताना केअरफुली घ्यावा लागतो. कारण हा हायग्रोस्कोपिक म्हणजे वॉटर इझिली ऍब्सॉर्ब करू शकतो आणि एक्सप्लोजिव्ह रिएक्शन दाखवतो, म्हणून हा केअरफुली घ्यावा लागतो. प्रोसेस तीच आहे. याला जर घेत असाल तर प्रायमरी अल्कोहोल कशामध्ये कन्वर्ट होईल? अल्डिहाइड मध्ये. सेकंडरी अल्कोहोल कीटोन मध्ये. टर्शियरी रिएक्शन दाखवणार नाही. ओके, आणखीन कोण आहे बघा? झाले 4, 5 नंबर. आणखी आहे NBS. हा कोण आहे? हा आहे N ब्रोमो सक्सिनामाइड. आता हा आहे NBS. ऍक्च्युली NBS कशासाठी वापरला जातो माहिती आहे का? तर आपल्याकडे जेव्हा ब्रोमिनेशन होते, आणि ब्रोमिनेशन मध्ये काय असतं माहिती आहे का, की ब्रोमिनेशन मीन्स व्हॉट? जनरली ऍडिशन. ब्रोमिनेशन म्हणजे कोणतं? ब्रोमिनेशन, त्याच्यामध्ये काय ऍडिशन रिएक्शन जर करायची असेल तर काय करत असतात? ब्रोमिनचं जर ऍडिशन झालं तर या कार्बन डबल बॉन्ड कार्बनवर ब्रोमिन ऍड होते. पण जर ब्रोमिनेशन करायचं असेल तुम्हाला आणि तिथे ऍडिशन होऊ द्यायचं नसेल आणि तो ब्रोमिन या डबल बॉन्डेड कार्बनच्या ऍडजेसंट वर जर तुम्हाला सबस्टिट्यूट करायचा असेल तर कोणता रिएजंट वापरतात? NBS. जनरली NBS हा सबस्टिट्यूशन साठी वापरला जातो. NBS जर वापरला तर तो जो ब्रोमिन असतो डबल बॉन्डच्या ऍडजेसंट कार्बनवर ब्रोमिन अटॅच होत असतो, याच्यासाठी NBS वापरतात. पण सायंटिस्ट आहे E.J. कोर. लक्ष द्या, यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की हा जो NBS आहे, इट इज ऑल्सो ऑक्सिडायझिंग एजंट अँड
This oxidizing agent used to convert primary alcohol into aldehyde, secondary alcohol into ketone आणि टर्शियरी सोबत रिएक्शन दाखवत नाही, म्हणून हे लक्षात ठेवायचं. स्पेसिफिक रिएक्शन आहे एनबीएस ची. म्हणजे एरोवर जरी एनबीएस जरी आला, आता बघा प्रायमरी अल्कोहोल ते अल्किन थोडी नाही येणार आहे, अल्किन नाहीये, प्रायमरी अल्कोहोल नॉर्मल अल्कोहोल, अनसॅच्युरेटेड अल्कोहोल नको. आणि त्याच्यामध्ये जर एनबीएस येत असेल एरोवर तर लक्षात ठेवायचं प्रायमरी अल्कोहोल कशात कन्वर्ट होईल, अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कीटोन. ओके, नेक्स्ट आहे ओपेनॉर ऑक्सिडेशन. फेमस आहे. लक्ष द्या. ऍक्च्युअली मध्ये जेव्हा आपण नेम रिएक्शन्स पाहू तेव्हा मी तुम्हाला हे डिटेल सांगणार, इथं फक्त कन्वर्शन लक्षात ठेवा. तर ओपेनॉर ऑक्सिडेशन काय आहे, तर ओपेनॉर ऑक्सिडेशन मध्ये कोणता एजंट वापरला जातो, तर इथं वापरला जाते आयसोप्रोपिल जो असतो, आयसोप्रोपिल किंवा आयसोप्रोपॉक्साइड, अल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड इथं वापरला जातो. बघा अल्युमिनियम ओ इथं लिहून देतो एजंट AlO CH3 बाय 3 लक्षात ठेवा. तर हा एजंट वापरला जातो, याला म्हणतात अल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड. अल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड जर तुम्हाला कुठे एरोवर दिसत असेल तर समजून चालायचं कोणतं ऑक्सिडेशन आहे, ओपेनॉर ऑक्सिडेशन आहे. आणि याच्यामध्ये काय होते, प्रायमरी अल्कोहोल कशामध्ये, अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोल कीटोन मध्ये. ऍक्च्युअली तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं एजंट एरोवर जर तुम्हाला यापैकी जर एजंट दिसले तर ह्या रिएक्शन्स होत असतात. नीट आणि जेई साठी इम्पॉर्टंट आहे. कोणता आहे, ओपेनॉर. नेक्स्ट आहे हेन्स ऑक्सिडेशन. आता या हेन्स ऑक्सिडेशन मध्ये काय असतं, तर हेन्स ऑक्सिडेशन मध्ये ही सेम कंडिशन आहे. प्रायमरी अल्कोहोल अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल कीटोन आणि टर्शियरी अल्कोहोल रिएक्शन दाखवणार नाही. रिएजंट कोणता असेल हा महत्वाचा आहे. इथं असते प्लॅटिनम आणि ऑक्सिजन. लक्ष द्या. हेन्स ऑक्सिडायझिंग एजंट किंवा हेन्स ऑक्सिडायझिंग जो एजंट आहे तो आहे प्लॅटिनम आणि ऑक्सिजन. ज्या ठिकाणी तुम्हाला एरोवर प्लॅटिनम आणि ऑक्सिजन दिसला समजून चालायचं हे कन्व्हर्शन तिथं पॉसिबल आहे. नेक्स्ट आहे स्वन्स ऑक्सिडेशन. या स्वर्ण ऑक्सिडेशन मध्ये काय आहे, हा पण सेम प्रोसेस दाखवतो ह्याच. आता स्वर्ण ऑक्सिडेशन किंवा स्वर्ण ऑक्सिडायझिंग एजंट कोणता आहे, हा आहे ऑक्झॅलिल क्लोराइड अँड DMSO. व्हॉट इज DMSO? डायमिथिल सल्फॉक्साइड. आता ऑक्झॅलिल क्लोराइड कसा असतो, तर ऑक्झॅलिल क्लोराइड कसा असतो, COCl. हा आहे ऑक्झॅलिल क्लोराइड. व्हेरी सिंपल वन. लक्षात ठेवा ह्या ज्या रिएक्शन्स तुम्हाला किंवा हे जे मी तुम्हाला रिएजंट लिहून दिलेले आहेत ना, दीज आर द रिएजंट्स आर युजफुल टू कन्वर्ट प्रायमरी अल्कोहोल इंटू अल्डिहाइड, सेकंडरी अल्कोहोल इंटू कीटोन, टर्शियरी अल्कोहोल रिएक्शन दाखवत नाही. पुन्हा रिपीट करू, कोणते कोणते रिएजंट आहेत बघा, PCC, PDC, जोन्स रिएजंट, CrO3, H2SO4, aqueous acetone. कोलिन्स रिएजंट कोणता आहे, पिरिडिन, क्रोमियम ऑक्साइड अँड डायक्लोरोमिथेन. नंतर NBS, N ब्रोमोसक्सिनामाइड. ऍक्च्युअली हा आपल्याला माहित आहे की ब्रोमिनेशन साठी वापरला जातो, पण हे जे कोरेने सांगितलेलं आहे हा मेन काय सांगतो, इट इज ऑल्सो यूज टू कन्वर्ट प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल रिस्पेक्ट टू अल्डिहाइड अँड कीटोन्स. नंतर हेन्स ऑक्सिडेशन आहे प्लॅटिनम आणि ऑक्सिजन. ओपेनॉर ऑक्सिडेशन आहे जे आपण डिटेल पाहणार नंतर. काय यूज काय होतो, कोणता एजंट आहे, आयसो म्हणजे काय, समजा तुम्ही असं म्हणू शकता की अल्युमिनियम आयसोप्रोपॉक्साइड हा वापरला जातो. नेक्स्ट आहे हेन्स ऑक्सिडेशन, प्लॅटिनम आणि ऑक्सिडेशन. आणि नेक्स्ट आहे स्वन्स ऑक्सिडेशन, ऑक्झॅलिल क्लोराइड अँड DMSO. याच्यापैकी जर तुम्हाला एरोवर दिसत असेल कोणीही तर समजून चालायचं हे कन्व्हर्शन पॉसिबल आहे. हे लक्षात ठेवावं लागते फॉर नीट अँड जेई. ओके, याच्यानंतर लक्ष द्या, हे नोट डाऊन करायचं इम्पॉर्टंट आहे. याच्यानंतर आणखी काय आहे, नीट आणि जेई साठी एक आणखी सिलेक्टेड ऑक्सिडायझिंग एजंट वापरला जातो आणि तो आहे MnO2. काय असते MnO2? सिलेक्टिव्ह एजंट, सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट कोण आहे, मॅग्नीज ऑक्साइड, दॅट इज MnO2. बरं, हा सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट आहे MnO2. नेमका हा काय करतो, तर हा MnO2 आहे ना, हा बेन्झिलिक अल्कोहोल, लक्ष द्या, बेन्झिलिक अल्कोहोल आणि अलिलिक अल्कोहोललाच फक्त ऑक्सिडाइज करतो आणि कशामध्ये कन्वर्ट करतो, रिस्पेक्टिव्ह अल्डिहाइड और कीटोन्स मध्ये. ऑफकोर्स आपल्याला माहित आहे
बेन्झिलिक अल्कोहोल प्रायमरी फॉर्म मध्ये असेल तर अल्डिहाइड, सेकंडरी फॉर्म मध्ये असेल तर कीटोन. अलिलिक अल्कोहोल जो असेल हा जर प्रायमरी म्हणजे अल्कोहोलच्या फॉर्म मध्ये असेल, प्रायमरी अल्कोहोलच्या फॉर्म मध्ये जर असू शकेल तर अल्डिहाइड नाहीतर मग कीटोन. पण लक्षात ठेवा हा जो MnO2 आहे इट इज सिलेक्टिव्ह एजंट, सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. इट ओनली ऑक्सिडाइज बेन्झिलिक अल्कोहोल अँड अलिलिक अल्कोहोल. व्हॉट इज अलिलिक अल्कोहोल? अनसॅच्युरेटेड अल्कोहोल म्हणा तुम्ही. अनसॅच्युरेटेड अल्कोहोललाच काय करतो, अनसॅच्युरेटेड मध्ये फक्त एक पाहिजे की तो जो अल्कोहोल आहे OH हा डबल बॉन्डेडला डायरेक्टली अटॅच नको, ऍडजस्टंट कार्बनला पाहिजे. तर अलिलिक अल्कोहोल असेल किंवा अनसॅच्युरेटेड अल्कोहोल असेल त्याला तो कशात कन्वर्ट करते, अल्डिहाइड ऑर कीटोन. बरं कसं, हा स्पेसिफिक आहे. बेन्झिलिक अल्कोहोलचं एक्झाम्पल. बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे काय माहिती आपल्याला, हा बेन्झिन CH2 and OH. इट अंडरगोज ऑक्सिडेशन. ऑक्सिडेशन तो कोण सेमच, हा असा असेल ना, हा कोण आहे, हा बेन्झिलिक अल्कोहोल आहे. आता बेन्झिलिक अल्कोहोल सांगायचं काम नकोय, तुम्हाला माहित आहे OH ज्या कार्बनला अटॅच असतो तो कार्बन डायरेक्टली बेन्झिन रिंगला अटॅच असतो, त्याला काय म्हणतात बेन्झिलिक अल्कोहोल. इट अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ MnO2. आता MnO2 च्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडेशन म्हणजे असं लिहून देतो समजण्यासाठी. हा ऑक्सिजन कोणी दिला, कोणाचा आहे MnO2. बरं काय निघेल, काय होईल, तर इथून कोण निघणार, सेम प्रोसेस H आणि O दॅट इज H2O. कन्वर्शन कशा बघा, सेम COH राहिला म्हणजे कोण, हा कोण आहे, हा आहे बेन्झाल्डिहाइड प्लस H2O. बघा बरं, बेन्झिलिक अल्कोहोलचं कन्वर्शन फक्त कशामध्ये केलं आहे, बेन्झाल्डिहाइड. रिएक्शन बेन्झोइक ऍसिड पर्यंत जाणारच नाही कारण स्पेसिफिक आहे. MnO2 ओनली कन्वर्ट बेन्झिलिक अल्कोहोल और बेन्झिल अल्कोहोल इनटू अल्डिहाइड. पुढे रिएक्शन जाणार नाही, सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ओके, नेक्स्ट पहा. जर सपोज असा असेल तर CH3 सॉरी बेन्झिन आहे, हा बघा OH ज्या कार्बनला आहे तो कार्बन डायरेक्टली कोणाला अटॅच आहे, बेन्झिन रिंगला. इट इज ऑल्सो वन ऑफ द बेन्झिलिक अल्कोहोल. याचं तुम्ही नाव लिहू शकता. ओके, नाव इट अंडरगोज ऑक्सिडेशन दॅट इज इन प्रेझेन्स ऑफ MnO2. बरं काय होईल सांगा आता, हा OH पण हा तर सेकंडरी आहे, हा जर सेकंडरी आहे तर काय होईल, तुम्हाला अल्डेटच्या ऐवजी कोण भेटेल, कीटोन भेटेल. काय भेटेल बघा, काय निघून जाईल तुम्हाला माहिती आहे, HH आणि याचा एक ऑक्सिजन H2O निघून गेला, HH आणि याचा काय असेल ऑक्सिजन H2O निघून गेला. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, CH3 इथं काय व्हॉट CO प्लस काय H2O. हा कोण आहे, हा कीटोन आहे. हा काय आहे, हा ऍसिटोफिनोन आहे. ओके, पण कीटोन आहे. म्हणजे याचा अर्थ काय, जर बेन्झिलिक अल्कोहोल असेल फक्त, बेन्झिलिक अल्कोहोल म्हणजे असा अल्कोहोल की ज्याच्यामध्ये OH कार्बन ज्या कार्बनला अटॅच तो कार्बन कोणाला डायरेक्ट नेटायचं बेन्झिन रिंगला, तर त्याला बेन्झिलिक अल्कोहोल म्हणतात. आणि अशा अल्कोहोलचं कन्वर्शन कशात होते, अल्डिहाइड अँड कीटोन. इट इज स्पेसिफिक फॉर व्हॉट बेन्झिलिक अल्कोहोल. आता अलिलिक अल्कोहोलचं कन्वर्शन कसं बघा, अलिलिक अल्कोहोल काय असतो, स्पेसिफिक आहे. CH2 डबल बॉन्ड CH आणि CH2 आणि OH. हा कोण आहे, हा अलिलिक अल्कोहोल आहे, याला अलिलिक अल्कोहोल म्हणतात. आता अलिलिक अल्कोहोल कशाला म्हणतात, किंवा अलिल अल्कोहोल म्हणा. व्हॉट इज अलिलिक अल्कोहोल, OH ज्या कार्बनला तो कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजस्टंट आहे. सिंपल वन, OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन डबल बॉन्ड कार्बनच्या ऍडजस्टंट कार्बन पाहिजे, त्याला काय म्हणतात अलिल अल्कोहोल किंवा अलिलिक अल्कोहोल. अंडरगोज ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ MnO2 मॅग्नीज ऑक्साइड. काय होईल, ऑफकोर्स आता याला असं लिहून देतो फक्त CH2 च्या ऐवजी असं अल्डिहाइड आणि कीटोन. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे तर काय निघेल बघा H आणि O H2O. व्हॉट विल बी द प्रोडक्ट, CH2 डबल बॉन्ड CH ॲज इट इज. इथं कोण COH. ओके, प्लस H2O कोण आहे, अल्डिहाइड आहे. तुम्ही नाव लिहू शकता याचं, पण अल्डिहाइड आहे, IPC नाव लिहू शकता. म्हणजे सिंपल फक्त सांगण्यासाठी तुम्ही असं म्हणू शकता की अलिलिक अल्कोहोल, आता अलिलिक अल्कोहोल आहे, जर मी इथे आणखी जर एक CH3 लावला तर हा सेकंडरी अल्कोहोल होईल. पण अलिलिक अल्कोहोल असेल, प्रायमरी असेल अलिलिक अल्कोहोल तर अल्डिहाइड, आणि अलिलिक अल्कोहोल जर सेकंडरी असेल तर कीटोन मिळेल. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. आणि टर्शियरी किंवा बाकीच्या सोबत हा रिएक्शन देत नाही किंवा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करत नाही, स्पेसिफिक आहे. आणखी एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, लक्ष द्या. सपोज व्हॉट विल बी द प्रोडक्ट फक्त तुम्हाला माहिती असणे आवश्यक. माझ्याकडे असा एक कंपाऊंड आहे, ओके, डबल बॉन्ड. इथं आहे OH,
ठीक आहे. आणि इथं आहे OH. आणि तुम्हाला काय केलं, ॲरोवर दिला MnO2 आणि विचारलं व्हॉट विल बी द प्रोडक्ट. आपल्याला जनरली हे माहित असते इट अंडरगोज ऑक्सिडेशन. आता हा ऑक्सिडेशन मध्ये हा ऑक्सिडेशन काय करतोय, हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, सॉफ्ट ऑक्सिडायझिंग एजंट आहे MnO2. आणि इथं OH आहेत. आपल्याला दोन OH दिसतात, आपल्याला असं वाटतं दोघांचे ऑक्सिडेशन होणार आहे कारण हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. पण लक्षात ठेवा MnO2 इज अ सिलेक्टिव्ह ऑक्सिडायझिंग एजंट. आणि हा कोणाचं ऑक्सिडेशन करते, एक तर बेन्झिलिक एक तर अलिलिक. इथं हा जो OH आहे हा बेन्झिलिक आहे का, ओके. OH ज्या कार्बनला अटायचे तो कार्बन बेन्झिनला अटायचा का, हा बेन्झिन नाहीच आहे, असा सायक्लोहेक्सेन आहे. म्हणजे हा काही अलिलिक नाहीये किंवा सॉरी बेन्झिलिक नाहीये. बेन्झिलिक नाही मग अलिलिक आहे का. OH ज्या कार्बनला, हा कार्बन कुठे डबल बॉन्डच्या ऍडजस्टंट आहे का, नाहीये. म्हणजे या OH चं ऑक्सिडेशन होणार नाही. कोण करणार नाही, MnO2. मग हा OH, या OH चं ऑक्सिडेशन होईल का, होईल. कारण हा काय आहे, OH ज्या कार्बनला अटायचा तो ऍडजस्टंट टू द डबल बॉन्ड आहे बघा. म्हणजे याचंच ऑक्सिडेशन होईल. आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळेल बघा. याचं ऑक्सिडेशन नाही झालं, हा ऍज इट इज. याचं ऑक्सिडेशन झालं कारण सिलेक्टिव्ह एजंट वापरला आपण. याचं ऑक्सिडेशन काय होईल, हा कोणता अल्कोहोल आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. म्हणून काय मिळेल, सेकंडरी अल्कोहोल कन्वर्ट इनटू कीटोन. हा मिळेल तुम्हाला प्रोडक्ट. तर हे सिंपल तुम्हाला या सिलेक्टिव्ह एजंट विषयी माहिती पाहिजे. MnO2 इट इज द स्पेसिफिक रिएजंट, सिलेक्टिव्ह एजंट विच इज ओनली ऑक्सिडाइज बेन्झिलिक अल्कोहोल अँड अलिलिक अल्कोहोल. ओके.